मित्रांनो अजून एक भेटलं, म्हणजे 5वा नग भेटला आम्हाला. बिक्या ते काहीतरी केलं, बिक्याबरोबर आलो पण फुकट नाही गेलं असं बोलतो ना आपण. आलो खेकडी पकडायला पण खाली हात नाही गेलो आपण, काहीतरी घेऊन चाललोय. तर आता 5 नग झाले आतापर्यंत. हे बघा छोटे छोटे आहेत पण ठीक आहेत, आपल्यासाठी ते खूप मोठे आहेत. नमस्कार मित्रांनो, प्रशांत तुम्हाला यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो मी आज सकाळी आलो आहे गावाला, आणि गावाला आलो आहे सकाळी 2-4 तास आराम केला, जेवलो खावलो, आणि आता भिक्या आणि मी चाललो आहे खेकडी पकडायला, वाळातली खेकडी पकडायला. पण वाळात पाणी नाही आहे, तरी पण आम्ही ट्राय करतो आहे, कुठे ना कुठे भेटली ओलावे ठिकाणी तर बघूया भेटतात किती ती. भिक्या तर बोललेलं आहे भेटतील 5-6 तरी, माझ्यापुरती झाली वज झाली. तर बघूया आपण किती भेटतात ती खेकडी. मित्रांनो तुम्हाला फणसाच्या झाडावर फणस बघा किती आहे ते दाखवतो. फुल फणस धरलं आहे त्याला, जसे आपण बोलतो ना आंबे घडाने धरले, तसे फणस व घडाने धरलेलं आहे. जुन्यातलं झाड आहे, धरलं तर खूपच धरतोय बघा, पार वरच्या फांद्यापर्यंत फणस लागलेले आहेत. तर मित्रांनो घराजवळचे जे व्हाळ आहेत त्या व्हाळाला पाणी नाही आहे, म्हणून भिक्याने प्लॅन केला आहे वज्राच्या खाली जाऊया म्हणून. पण भिक्याकडे टाईम पण थोडा कमी आहे, कारण तर भिक्याला परत यायचं आहे 5 वाजेपर्यंत. त्या हिशोबाने आम्ही 1-1.5 तास व्हाळामध्ये काढणार, आणि जेवढे भेटणार तेवढे खेकडे आम्ही पकडणार. मित्रांनो हे फणसाचं झाड बघा, ह्याला कुडण करून ठेवलेलं आहे बघा, म्हणजे कुणी हात लावू नये म्हणून पूर्ण काटेरी असं कंपाऊंड करून ठेवलं आहे त्याला. खूप धरलं आहे, मागून पण धरलं आहे. मित्रांनो बघा किती पाणी आटलं आहे बघा, हे पूर्ण पाणी असतं ह्यावेळी, पण तेवढी गरमी वाढली आहे की खूपच, अजिबात पाणी नाही जवळपास. आता जातोय आपण, पण बघूया नशिबात असला तर खेकडे आपल्याला भेटणार नक्की. हा समोर दिसतोय हा धबधबा आहे, मी तुम्हाला वरून पण दाखवतोय आणि खालून दाखवतोय. पण आता या दिवसात पाणी अजिबात नाही, सुका धबधबा आहे, अजिबात पाणी वाहत नाही. तर इथून खूप पाणी वाहत असतं खाली, आणि एक खेकडी भेटतात आपल्याला पावसात. तर मित्रांनो तुम्हाला वरून दाखवतो मी व्ह्यू थोडा वज्राचा. हे बघा इथून हे पाणी पडत असतं, एवढी उंची आहे. याला थोरला वज्र बोलतात आमच्याकडे. समोरचं जे आहे ना बाग, इथून रानडुकरं चढतात वरती, सरळ पुरा कडा चढत वरती येतात. हे बघा आपण वरून बघतोय, पार वरून पाणी धबधब. ऊन तर खूप लागते मित्रांनो. मित्रांनो आपली एक पहिल्यापासून सवय, गावाला आलो उन्हाळ्यात येऊ नाही तर पावसाळ्यात येऊ, खेकडी पकडायला म्हणून एकदा तरी जाणार. पावसात तर 2-3 वेळा जातोच, पण उन्हाळ्यात एकदा तरी दगडाखालची खेकडी पकडायला जातो. त्यावेळी आलो आहे भिक्याबरोबर, आणि आपला मास्टर आहे भिक्या, पार बिळात हात घालून काढणारा. तर मित्रांनो आता आम्ही खाली उतरलो आहे तिसंग्यावरती. आहे बघा तिसंग्याची वाट आहे ही, पार ह्या जंगलातून खाली जायचं आपल्याला. भिक्या वाट दाखवतो आपल्याला, कारण भिक्याला इकडे जास्त माहिती आहे. लाकडं बघा कशी झाडाची मोडून पडलेली आहेत, त्याला वाले बोलतात. ठीक आहे, ह्याला घळान पण एकाच म्हणतात ना. हे आम्ही एका पहिलं घळणात म्हणायचं, घळणात. इकडे जांभी होते घळणात, घळणात जाऊची वाटी. भिक्या जातोय तसं आपण मागे जातोय मागून, त्याच्या वाट व्यवस्थित काढली शोधून.
तर मित्रांनो आत्ता आम्ही पोचलो आहे तिसंग्यावरती. तिसंग दाखवतो. तिसंग म्हणजे काय नेमकं ते, इकडून येणारा वाहत येणारा व्हाळ आणि समोरून येणारा वाहत येणारा व्हाळ, त्याला तिसंग बोलतात. दोन वाईड इथे जॉईंट होतात. हा बघा, हा जो व्हाळ आहे हा बघा, हा वज्रावरून आला आहे, थोरल्या वज्रावरून हा इकडला व्हाळ. आणि हा जो इकडला व्हाळ आहे हा ढकटा वज्र म्हणून निवृका म्हणून आहे, तिकडून वाहत येतं पाणी. हे इकडे ह्या व्हाळाने वरती गेला की धकटा वजर असतो, म्हणजे छोटासा एक धबधबा आहे, त्याला धकटा वजर बोलतात. तर आता आपण धकटा वजरात चाललो आहे. चल ठीक आहे. आपण खूप प्लॅन वेगवेगळे होत चाललेत. तिसग्यावरनं धकट्या वजराखाली पाणी नाही म्हणून मोठा प्रॉब्लेम. आणि भिक्याने मी वन फिरतोय व्हाळातनं. काळे काळे दगड, जांभा दगड, पण पाण्याचं कुठेच नाव नाही. उन्हाळ्यात हेच प्रॉब्लेम असतो, पावसात तर जबरदस्त पाणी असतं मित्रांनो. मला नाही जमणार बाबा, नको. आपण खाली जाऊया वाटल्यास, पण वजर चढूया नको, रिस्क नको. मी कधी नाही चढले तर धकट्या वजरा मी कधी नाही चढलेलो बाबा. तर मित्रांनो बघा कसं जावं लागतं या व्हाळातून. जंगल वाढलं असल्यामुळे हेच काहीतरी इथे काहीतरी तो जनावर कसला तरी तो बघ दिसला. हो नाही बांधून वाच. तर मित्रांनो इकडे बघा माकड मारलाय वाघाने. तर कसा मेला काय माहिती नाही, पण वास येतोय खूप. माकड मेलाय तिथे, पूर्ण माश्या घावघाव करायला लागल्या. लांबून बघितलं पण कुठलं जनावर मेलेलं आहे बघतो तर माकड मेलेलं आहे, 5 दगडात घालून ठेवलेलं आहे. तर मित्रांनो समोर आलाय धकटा वजर. धकटा वजर धबधबा. तरी पण आपण एक पण खेकडी सुरुवात केली नाही पकडायला, कारण पाणीच नाही. मोठा लफडा झालाय. खेकडी भेटतात की नाही भेटतात हे पण रिस्कीच झाले. तर आपला व्हिडिओ फक्त असंच बनणार आहे. हा सोड, मी इकडून येतो ह्या साईडने. ह्याला मित्रांनो गोट्याची वेळ होतात बघा, काटे आहेत बघा, बेकार असतात हे काटे, फार ओरबडून काढतात. बेकार हालत झाली मित्रांनो. घाम निघालाय पूर्ण. असं वाटतं की नको ती खेकडी, आणि काय भेटली तर नाहीच आहेत खेकडी. पर उन्हाच्या तडाख्यात आलेलो आहे मी, पाणीच नाही. आणि पार थोरला वजर धकटा वजर फिरून फिरून आता काय करायचं हाच समजत नाही आम्हाला. आता वरती निवृत्यात जायचं आहे. तर रस्ता कुठून आहे बघूया, भिक्या सांगतो त्या हिशोबाने आपल्याला चढायचं आहे. तर मित्रांनो मी आत्ता खाली उभा आहे धकट्या वजराच्या. हा एक छोटासा धबधबा आहे. तर मित्रांनो इथले आमचे गावची पोरं आहेत ना, हा वजर चढून जातात वरती. आमचा भिक्या पण एक्सपर्ट आहे चढणार, कातळकड आहे. आता हे क्रॉस करायचं म्हटलं तुम्हाला कंपल्सरी चढूनच वरती जायचं आहे. पण
रिस्की पण तेवढंच आहे. तू चढशील ठीक आहे, मी कसं येऊ वरती? काय नाही भिक्या बोलतो मी चढतोय, भिक्या चढतोय ठीक आहे, भिक्या चढेल हा जर, पण माझे वांदे आहेत. कायच नाही आता फक्त चलवता. चप्पल निसडली तर बेकार आहे रे. कसा होता बेकार आहे मित्रांनो. भिक्याने चढायला सुरुवात केली. भिक्याच्या मागून मागून मी चढतोय. पाय घसरतात मित्रांनो. तर मला कॅमेरा घेऊन कसं चढायचं हा मोठा टेन्शन आलंय भावांनो. चप्पल स्लिपरी आहेत एकदम. हा ओ माय गॉड, भिक्या गेला अर्ध. भिक्या येईन का रे मी? पण तिथे वरचा पॅच कसा चढणार? पाय हात धरू का म्हणजे पकडू का? अरे भिक्या कसा चढतोय तर बघूया. भिक्या रिस्क घेऊ नको. नाही हे काय इथून आता काहीच नाही. का बोलतो? काहीच नाही, सरळ वरच आहे. फक्त पण वरची पॅच वरती पाहुणे आहोत सगळे. हा पाहुणे फक्त एवढंच आहे. एवढंच आहे. जमेल काय रे? जमोय हा हळूहळू. कॅमेरा पण आहे. कॅमेरा खिशात ठेव ना. हा बघा भिक्या चढलाय. मी तिकडून येऊ काय? तिकडून नाही जमणार. तिकडनं खय जाऊ लागत माहिती आहे. तिकडे जाऊ का मग? नाही हे मग होय इथून इकडे मी पकडतोय. पाहुणे दिसतो चांगला. वरपर्यंत येईन ठीक आहे. काय नाही इकडनं वर काय नाही. हा काहीच नाही, अजिबात काय नाही. साथ पकडू नको, दगड धरून ये. तर मित्रांनो मी आता चढतोय, पण मला व्हिडिओ बनवून मी चढू शकत नाही, तर मी कॅमेरा बंद करतोय. तर मित्रांनो मी चढलोय पहिल्यांदा. हा धक्कावजर सर केलाय. हा बघा हा जो पॅच आहे ना, इथला पॅच तो खूप अवघड होता आणि तिथे माझी फाटली पूर्ण. तो मला जवळून दाखवतो मी. हा बघा बघा हा जो पॅच आहे ना, हा समोरचा, ह्या पॅचवर माझी फुल म्हणजे थरथर कापतच होतो मी. बोला आता काय करू, मागे तर जाऊ शकत नाही, कंपल्सरी पुढे यायचंच आहे. पण भिक्याच्या सपोर्टने मी आलो आणि आता हा टॉपवरती आलो. कुर्ल्याच्या निमित्ताने, खेकड्यांच्या निमित्ताने मी धक्कावजर सर केला मित्रांनो. आता निवरुका एरिया चालू झालाय. हा बघा हा धक्कावजर वरून दिसणार व्ह्यू. निवरुक्यात आलोय. असंच जायचं मागे म्हणून भिक्या एक ट्राय करतोय. हा दगड परततोय, दगडाखाली भेटली तर भेटली. काय नाही, नुसतं पाणी तर अजिबात नाही. आत घालून रापणी करतोय. ती बघ ती बघ, हां एक भेटली मित्रांनो. सुरुवात झाली छोटीशी आहे, पण एक मस्त खेकड्याची सुरुवात झाली आपल्याला. तर एवढ्या एवढ्या पाण्यात थोडंसं बघूया आपण चेक करून. मी पिशवी काढतो, थैली घेऊन आलोय मी. डेंगे फुटून टाक, म्हणजे काय पिशवी फाडून टाकेल. पण काय खेकडी नेली नाही, तर घरी मी सांगून आलोय आज खेकडी आणणार म्हणून. तर 5 तरी खेकडी मला भेटलीच पाहिजे कंपल्सरी. आम्ही 2 माणसं आहोत, 2 माणसाला खूप होईल. आणि आता हे 3 वाजलेले आहेत. आपल्याला जायचं आहे भिक्याच्या कामासाठी. 5 वाजता घरी टच व्हायचं आहे. त्या दगडाखाली बघ भेटलं. इकडे नाही, इकडे नाही, इथे भेटली तर. सगळं पाणी कुजलंय मित्रांनो. झाडाची पानं पडली आहेत ना,
त्यामुळे जिथे जिथे पाणी आहे तिथे कुजलेलं पाणी आहे. आता आपण इथे ट्राय करूया, बघूया. भिक्याने एक जोर लावला आहे. काळी दगड आहे. नाही ना. काहीच नाही. मी ट्राय करतो इथे मित्रांनो. एकच भेटली भावांनो. नाही एकच भेटली म्हटलं. मित्रांनो असं बीळ रापावं लागतं. पावसात हे टेन्शन नसतं. गांडूळ घेऊन आलो की खेकडी भेटतात. पण ह्या दिवसामध्ये खेकडी भेटताना खूप मुश्किल असतं, मारामारी असते. पाणी नाही. इथे बघा हे दगडाखाली असं खवरवलेलं आहे. इथे पण बीळ आहे. ह्या बिळातून छोटी छोटी बेडकं पण भेटतात आपल्याला. तर बीळ खवरणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. एक्सपर्ट माणूस लागतो त्याला. कारण बीळ पुढे 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 गेलेलं असतं आणि बिळात हात घालायचं म्हणजे डेअरिंग लागते भावानो. हो पार बीळ कुठपर्यंत गेले. नाही भिक्या खूप ट्राय करतोय. एक भेटले तरी त्याच्या जोडीला 4-5 तरी भेटलं पाहिजे. चल पुढे हो. ऐकलं नाही तर सोडून दे. ओके सेकंड भेटले मित्रांनो. सेम तेवढंच आहे. आत्ताच्या दिवसामध्ये अशीच खेकडी भेटतात छोटी छोटी. मोठी खेकडी तुम्हाला भेटणार नाही. मोठी खेकडी फक्त पावसामध्ये भेटतात. पण ही काळी खेकडी खायला मजा येते. त्याचा रस्ता एक नंबर बनतो. बीड आहे. ट्राय कर. आता जास्त वेळात मोठ्या नसते. आता पावसामुळे जवळजवळ येतात ना. तर मित्रांनो कसं आहे माहिती आहे, आता मे महिन्याचा चालू झाला आहे. जूनमध्ये पाऊस लागतो. तर मिरगाच्या पावसामध्ये खेकडी बाहेर येतात. पिल्लं सोडायला काय खेकडी अशीच बाहेर येतात. तर ती बिळात असलेली खेकडी आहेत ना, आता मे महिना चालू झाला की जवळजवळ बिळाच्या जवळजवळ येतात. अशी लांब लांब राहत नाही. त्यामुळे असे बीळ खवणायला गेलो ना की जवळपास खेकडे भेटतं आपल्याला. पण ते त्याला एक्सपर्ट पाहिजे माणूस बीळ खवणारा. तसं आमच्या भिक्याचा मित्र आर्यन, त्याला आपण आप्पा बोलतो. आप्पा पण एक्सपर्ट आहे बीळ खवणार आहे ना. हां आतमध्ये बीळ मोठा. खूप मोठं बीळ जवळपास इकडे नाही आहे मित्रांनो. हात जातो. हां जाऊन दिसतो. दुसऱ्या ठिकाणी ट्राय कर. कारण ओलावा एवढाच आहे. भेटले तर इथेच. ते झाडातले
मोठं बीळ आहे बघा. झाड आहे. झाड आहे ते पाळकट आहे ना, मोठं बीळ असणार. मित्रांनो खूप जोर लावला आहे विक्याने. विक्याने असं ठरवलंच आहे ह्या बिळातली कुर्ली मी बाहेर काढणारच. त्याचा अंदाज पण आहे कुर्ली आहे असं. ओके भेटली. ओ हो 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 हो, मगाच्या खेकड्यांपेक्षा मोठी आहे बघा. काढणार म्हणजे काढणार. विक्याने ट्राय हीच केली होती, तयच केला होता की काढणार म्हणजे काढणार आहे बघा. मगाच्यांपेक्षा मोठं आहे. अशी 5-6 खेकडी भेटली तरी खूप झाली मित्रांनो. आल्यासारखं काय बोलतात ना आपण, सार्थक झाल्यासारखं वाटेल. काहीतरी घेऊन गेलो, शिकारीला आलो आणि काहीतरी घेऊन गेलो, भिकार बनून नाही गेलो. असा हा प्रयत्न भिक्याचा नाही माझा. मी फक्त व्हिडिओ बनवतोय, भिक्या मेहनत करतोय आणि खाणार मी आहे ना भिक्या. काय बोलणार, भिक्या बिचारा दगडी परततोय. ह्याच्यामध्ये पण बीळ आहे आणि दगड आपल्याला परतावे लागेल. म्हणजे त्या फुल ट्राय करतोय आणि इथे पण बीळ आहे. हे बघा ओलसर आहे इथे, पाणी नाही. आता भिक्याने बिळात हात घातला आहे. बघ ना केवढं मोठं बीळ आहे ते. प्रयत्नात परमेश्वर, भेटलं तर चांगली गोष्ट आहे. असं मित्रांनो, जसं जसं तुम्ही हात घालत बीळ खोदत जाणार ना, तसे वरचं जो रेवा असतो ना, जी माती असते ती पडत जाते आणि ते बीळ बुजत जातं. त्यामुळे तेच बीळ परत शोधताना साधारण त्याचं काम नाही, त्याला एक्सपर्ट लागतो मित्रांनो. मागासाठी बोलल्याप्रमाणे आता खाली पाणी लागले. अजून भिक्याच्या हाताला खेकडं लागलेलं नाही, पण ट्राय करतोय. भेटलं तर नसीब, नाही तर मग पुढे. हाय म्हणतोय भिक्या, हाय म्हणतोय मित्रांनो. काहीतरी हाताला लागलं भिक्याच्या आणि भिक्याने काढलं नाही. पचकं झालं मित्रांनो. तरी बघूया, सोडलं नाही भिक्याने अजून प्रयत्न. रेव पडत जातं ना रे, बुजत जातं. होय का? मित्रांनो तुम्हाला दाखवतो बघा. ह्याला रतांबा बोलतात, रतांबा आमच्या कोकणामध्ये. हे कोकमचं झाड आहे आणि हे बघा वरती झाड आहे. हे आता पिकायला सुरुवात झाली आहे बघा. आता ही लोक येऊन घेऊन जाणार. हे बघा खाली पेर झालं आहे. ही जी केळडी असतो ना, माकडाचा एक छोटा दुसरा एक प्रकार असतो, त्याला केळडी बोलतात आमच्याकडे. ते केळडीने चावून असे पेर करून ठेवतात खाली. अक्का रतांबा आहे बघा. याच्यामध्ये बी असते आणि ते बी गोड असते, जास्त पण खायची नसते. जास्त खाल्ल्याने पोटात पण दुखतं. आणि हे जे वरचं साल आहे ना, हे आपण कोकम म्हणून यूज करतो जेवणामध्ये. तर मित्रांनो, खेकड्यांच्या नादामध्ये मी पहिल्यांदा धाकटा ओझर सर केला आहे. धाकट्या ओझरवरती चढलो, कारण बरेच वर्ष इकडे येतो जातो आहे, पण मी धाकट्या ओझरवरती कधी चढून धाकटा ओझर क्रॉस करून मी कधी निवृक्यावरती आलो नव्हतो. कारण क्रॉस करून यायचं झालं तर त्या आडीतून वरती यावं लागायचं
पण ती वाट होती त्यावेळी, जुनी वाट होती पायवाट, त्या वाटेने वरती यायचं आम्ही निवृक्यामध्ये. आता ती वाट बुजून गेली, कोण लोक येत नाही जात नाही म्हणून. पण ह्यावेळी फर्स्ट टाईम मी तो वजर चढून भिक्याच्या सायाने भिक्याच्या मदतीने मी वजर धक्का क्रॉस केला आहे. मित्रांनो अजून एक भेटलं, म्हणजे 5वा नग भेटला आम्हाला. भिक्या ते काहीतरी केलं, भिक्याबरोबर आलो पण फुकट नाही गेलं असं बोलतो ना आपण. आलो खेकडी पकडायला पण खाली हात नाही गेलो आपण, काहीतरी घेऊन चाललोय. तर आता 5 नग झाले आतापर्यंत. हे बघा छोटे छोटे आहेत पण ठीक आहेत, आपल्यासाठी ते खूप मोठे आहेत. तर मित्रांनो रानात ताण लागली ना असं पाणी पिवावं लागतं. दाखव भिका एकदा. इथे काय तांब्या वगैरे नाही, ग्लास नाही, तर असं पाणी पिवावं लागतं किंवा हाताच्या पशाने पाणी पिवावं लागतं. तर पाण्याला टेस्टच वेगळी असते वाहत्या पाण्याला. तर मित्रांनो आम्ही ढकट्या वजराच्या इथे गेलो ना सुरुवातीला, तिसंग्यावरून वरती चढत होतो. अर्ध्या वाटेत गेलो ना, मला दाखवलं मागाशी एक माकड मारून ठेवलेला होता. म्हणजे त्याला मानगोटीला असं कुठल्या तरी वाघाने, भिक्याचा अंदाज आहे वाघाने त्याला पकडलं असं, कारण ह्या रानामध्ये वाघ आहे. त्यामुळे भिक्याची असा अंदाज आहे, भिक्याचा अंदाज की वाघानेच मारून त्याला असं दगडाखाली ठेवलेलं आहे, अर्धा खाल्लेला आहे. तर मित्रांनो तुम्हाला मी एक शाळिंदरचं बीळ दाखवतो, ज्याला आपण शाई जो प्राणी असतो त्या शाळिंदर बोलतात. त्याचं घर कसं असतं म्हणजे त्याला आम्ही बोलतो शाळिंदरचं बीळ. आणि त्याच्यामध्ये शाळिंदर पण राहतात, घोरपट राहतात. हे बीळ तुम्हाला दाखवतो मी आमच्या निवृक्यातलं. एवढं मोठं बीळ आहे बघा. तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो या शाळिंदरचं बीळ कसं असतं ते दाखवतो तुम्हाला. खूप जुनं, पिढ्यानपिढे एवढं खूप जुनं बीळ आहे हे बघा. हे ना त्याच्यामध्ये शाळिंदर, घोरपड वगैरे जाऊन राहतात, वस्ती करतात. शाळिंदरचं बीळ होतं. हे पुढे पुढे खूप मोठं, उंच आणि खूप लांब असं आहे. तर ते साधारणतः माणूस आतमध्ये जाऊ शकत नाही. तर मित्रांनो आता मी व्हिडिओ एंड करतोय. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि प्रशांत धुमाळ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. टेक केअर, बाय बाय.